नमस्कार. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खास उन्हाळ्यासाठी साबण बनवणार आहोत. त्यासाठी गोट मिल्क सोप बेस घेतलेला आहे. हा मी ॲमेझॉनवरून मागवला आहे. आपल्या लोकल मार्केटमध्ये पण साबणाचं साहित्य असतं, त्यांच्याकडे मिळतो बऱ्याच वेळा. ह्याच्या आपण बारीक पीसेस करून घेत आहोत. असाच जर मोठा टाकला तर आपल्याला विरघळायला वेळ लागणार त्याला, म्हणून आपण छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत. हे आता सगळे पीस करून झालेले आहेत. हे आपण आता एका भांड्यात काढून घ्यायचे आणि भांडं डबल बॉयलर पद्धतीनं, म्हणजेच गॅसवर भांडं ठेवायचं, त्याच्यात पाणी ठेवायचं, त्या पाण्यामध्ये हे भांडं आपण ठेवून द्यायचं. पाण्याला उकळेली की गॅस बारीक करायचा आणि पुढच्या प्रोसेससाठी आपण जाऊया. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात कडुलिंबाची 4-5 पानं मी घातलेली आहेत फांदीसहित. ताजा पुदिना घातलेला आहे. कडुलिंबसुद्धा ताजाच आहे झाडाचा. आणि कोरफड घ्यायचे एक, हे 4-5 काकडीचे तुकडे घेतलेले आहेत आणि कोरफडीचा गर काढून घेतलेला आहे सगळा, तो पण ह्याच्यामध्ये घालायचा आहे. ह्यामुळं स्किन निर्जंतुक होणार आहे. उन्हाळ्यासाठी कूल आणि थंड असा इफेक्ट येणार आहे. घामोळ्या वगैरे येणार नाहीत. हे गुलाबजल घातलेलं आहे, रोज वॉटर घालून हे सगळं मिक्सचर बारीक करून घ्यायचं आहे. हे सगळं बारीक करून झालेलं आहे. हे आता आपण गाळून घ्यायचं. व्यवस्थित गाळून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही ऑइल घालणार आहोत. बदाम ऑइल घालणार आहोत. बदाम ऑइलच्या ऐवजी तुम्ही ई व्हिटॅमिनच्या 2 गोळ्या जरी त्याच्यात फोडल्या तरी चालणार आहे. हे अर्धा चमचा बदाम ऑइल घातलेलं आहे. अर्ध्यापेक्षा थोडं कमीच घेतलेलं मी. आणि हे एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल, ह्याचा व्हिडिओ आहे माझा, तुम्हाला हे घरीच केलेलं आहे. एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल ह्याचा व्हिडिओ तुम्ही सर्च केला तर तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल. हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. इकडं आपला हा सोप बेस पातळ झालेला आहे, त्याच्यामध्ये सगळं हे घालून घ्यायचं आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं. ह्याच्यामध्ये मी ग्रीन कलर घालणार होते थोडा, पण मी ते कॅन्सल केला कारण सुंदर असा पिस्ता कलर आलेला आहे त्याला. ह्याच्यामध्ये आपल्याला सेंटसाठी लाईम इसेन्शियल ऑइल हे घातलेलं आहे मी थोडं. समर स्पेशल करतो आहे म्हणून ह्या सगळ्या पदार्थांना थोडं लाईमचं सूट होईल म्हणून लाईम घातलेलं आहे मी. हे पण छान सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि साबणाचे मोल्ड मिळतात, सोप बेस मोल्ड, किंवा हे जर मोल्ड तुमच्याकडे नसतील तर तुम्ही श्रीखंडाचा डबा किंवा प्लॅस्टिकचे कंटेनर यूज आणि थ्रोचे असतात, त्याच्यात पण हा साबण जमा केला तरी चालेल. ह्या मोल्डमध्ये आपण हा साबण सगळा व्यवस्थित ओतून घ्यायचा आहे. ओतल्यानंतर एक अर्धा तास ठेवून द्यायचं हे घट्ट होण्यासाठी. अर्धा तास ते 1 तास ठेवा आणि त्याच्यानंतर आपण हा मोल्डमधून साबण आपल्याला बाजूला करायचा आहे. हे व्यवस्थित कडेने सोडून घ्यायचा पहिल्यांदा साबण आणि मग आपण हा डिमोल्ड करायचा ह्याच्यातून. मस्त असा साबण तयार झालेला आहे. कलर पण किती सुंदर आला आहे बघा. निर्जंतुक आणि स्किनला शायनिंग आणि ग्लो होणार स्किन ह्याच्यामुळं. उन्हाळ्यामुळे थंड थंडसा वाटणार, घामोळ्याचा त्रास होणार नाही, घामाचा वास येणार नाही. मस्त असा साबण तयार झालेला आहे. तर हा साबण आपल्याला असाच उघडा ठेवायचा नाही आहे. शेल लाईफ ह्या साबणाची 2 वर्ष असते जवळजवळ. तुम्ही भरपूर साबण करून ठेवू शकता. हे क्लिंग रॅप आहे, हे किचनमध्ये यूजसाठी आणलेलं क्लिंग रॅप आहे. तर हे मी कट करून घेतलं थोडं आणि ह्याच्यामध्ये हा साबण रॅप करून व्यवस्थित ठेवून द्यायचा, नाहीतर मॉइश्चर पकडतो. असाच जर साबण आपण उघडा ठेवला तर मॉइश्चर पकडतो. हे क्लिंग रॅप जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही आपल्या जिपलॉकच्या प्लॅस्टिक बॅग्सचा वापरू शकता. एअरटाईटमध्ये ठेवायचं साबण, हवा लागून द्यायची नाही, एवढंच त्याचा पाठीमागचा हेतू. मस्त असा साबण सगळा तयार झालेला आहे. तुम्ही साबण तयार करा आणि यूज करा. थँक्यू.